महालक्ष्म्ये च विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अत्यंत शुभ आणि पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याबद्दल बोलणार आहोत। हा महिना शास्त्रानुसार आणि भगवद्गीतेत स्वतः भगवान श्री कृष्णांनी सांगितले आहे, मसा नाम मार्गशीर्षेर्हम, म्हणजेच मार्गशीर्ष महिना दुसरा तिसरा काहीच नसून फक्त मी आहे, म्हणजेच भगवान विष्णूंचा हा महिना आहे आणि माता लक्ष्मीचा। हा महिना काही साधा सुद्धा नाही, स्वतः परमेश्वराचा अवतार मानला जातो। या महिन्यात जेवढी सेवा केली जाईल तेवढं कमीच आहे आणि त्याचे मिळणारे फळ हे 1000 पटीने आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मार्गशीर्ष सुरू होण्याआधी काय तयारी करावी, मार्गशीर्ष सुरू होण्याआधी आपल्याला कोणत्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत, मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यात आपल्याला रोज काय काय करायचे आहेत, आपल्याला प्रत्येक दिवसानुसार वारानुसार मी माहिती सांगत जाईल की या दिवशी हे करायचं आहे, त्या दिवशी ते करायचं आहे। तशी तर मी शॉर्ट व्हिडिओमधून भेटणारच आहे, तुम्हाला प्रत्येक दिवसाची माहिती सांगणारच आहे। कोणते मंत्र जपायचे आहे संपूर्ण महिन्यामध्ये, कोणते स्तोत्र पठण करायचे आहे, गुरुवारी नेमकं काय करायचं आहे, काय टाळायचं आहे संपूर्ण महिन्यामध्ये, वास्तू आणि धार्मिक शास्त्रानुसार घरात कोणत्या गोष्टींचे पालन करावे लागेल, या सर्व गोष्टींची माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन ऑल करायला विसरू नका। ऑल केल्यामुळे काय होईल की माझे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष सुरू होण्याआधी अवघ्या 2 दिवसावरती मार्गशीर्ष महिना येऊन ठेपला आहे। 21 नोव्हेंबर 2025 या दिवशी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। पहिला दिवस हा शुक्रवारचा आहे आणि गुरुवारी कार्तिकी अमावस्या येत आहे, त्यामुळे या वर्षाचा पहिला गुरुवार आपला चुकला आहे। शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे, फक्त 2 दिवस आहे, तेही अमावस्येचे। अशा 2 दिवसांमध्ये इतके छान दिवस आहे, अमावस्येच्या दिवसांमध्ये आपल्याला सर्वात आधी महिना सुरू होण्याच्या आधी करायचं आहे घराची संपूर्ण साफसफाई। हो, दिवाळी जसा सण असतो लक्ष्मी प्राप्तीचा, तसाच मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी प्राप्तीचा महिना असतो। दिवाळी फक्त एका दिवसाची असते, पण हा मार्गशीर्ष महिना 30 दिवसाचा असतो। संपूर्ण प्राप्तीच्या गोष्टी करायच्या आहे, 4 मार्गशीर्ष गुरुवार करायचे आहेत, त्यामुळे घराची संपूर्ण एकदा साफसफाई करायची आहे, दिवाळीला करतो त्याप्रमाणे। विशेषतः देवघर, किचन, मुख्य दरवाजा हे स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजा म्हणजेच उंबरठ्याजवळचा भाग, संपूर्ण दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजाजवळ उंबरठ्याजवळ हळद आणि गोमूत्र याचे लेपन करायचं आहे, याने नकारात्मकता दूर होते। याआधी हे करण्याआधी आपल्याला घरातील अशा वस्तू घराबाहेर काढायच्या आहे की ज्या आपल्या घरात ठेवल्याने नकारात्मकता वाढवते, जसे जुने कपडे, जुने फाटलेले बूट, घरात सुकलेली झाडं, सुकलेली तुळस, रिकाम्या कुंड्याही ठेवू नये, यामुळे सुद्धा नकारात्मकता वाढते। नंतर रद्दी, पेपर, जुना भंगार, तुटलेले भांडे, बंद घड्याळी, बंद कुलपे, लॉक झालेली कुलपे अशा वस्तू सुद्धा ठेवू नये। इवन 10 रुपये जरी भेटत असेल ना आपल्याला ते भंगार विकायचे, तर पटकन विका, खूप जमा होऊ देऊ नका। म्हणजे आपण खूप जमा होऊ देऊ, किलो 2 किलोने विकलं जाईल, त्या हिशोबाने आपण ते जमा करतो, पण त्यामुळे घरामध्ये इतकी निगेटिव्ह एनर्जी येते की ज्यामुळे आपल्याला जर आपल्याला 1000 रुपये येणार असेल ना त्या दिवशी, समजा आपल्याला त्याच्या मागे, आणि या भंगारमुळे 10 रुपयाच्या लालचमध्ये आपण ते 1000 रुपये गमावून बसतो। म्हणजे आपल्याला कळत नाही की आपले येणारे पैसे का थांबलेले आहेत, कारण त्या 10 रुपयाच्या भंगारमुळे। म्हणून आपण भंगार जसा जमा झाला तसा टाकत चला, किंवा भंगारवाला आला तर त्याला देत चला। या गोष्टी घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाही, कारण खूप नकारात्मकता असते या गोष्टींमध्ये। दुसरं आहे बेड किंवा बेडच्या खाली वस्तू नका ठेवा, काही जुने कपडे ठेवू नका, ते पण काढत चला। जुने कपडे, नंतर रद्दी, पेपर, फाटलेले तुटलेले वस्तू सर्व घरातून काढा। सर्वात आधी देवघर स्वच्छ करा। नंतर आपल्याला मार्गशीर्षच्या पहिल्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावरती, उंबरठ्यावरती हळद गोमूत्राचं लेपन करायचं आहे, यामुळे नकारात्मकता दूर होऊन जाते।
नंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, कारण काही नॉनव्हेज वगैरे खात असतो आपण, त्याच्यामुळे हे गोमूत्र शिंपडून घराला पवित्र करायचं आहे. मुख्य दरवाजावरती आंब्याचं तोरण लावायचं आहे, आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्यानंतर आज आपली तुळस असेल तर तुळशीची माती समतल करून तिला स्वच्छ कुंडी वगैरे पुसून, कारण आता तुळशी विवाहाच्या वेळेस केलंच आहे आपण, तरी साफ करून घ्यायची. नंतर देवघरातील जर कपडे, जरी पुसणे हे सगळं असेल ते सगळं स्वच्छ धुवून वगैरे ठेवायची. तांब्या पितळाची भांडी स्वच्छ धुवून चमकदार करून ठेवायची. चांदीचे वाटे, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, जे काही असेल देवाच्या वस्तू त्या सगळं स्वच्छ करायचं आहे. आणि ह्या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला सात्विक राहायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त जप आणि ध्यान करायचं आहे. म्हणजे सात्विक राहायचं म्हणजे प्रत्येक घरामध्ये सात्विकता पाळली जात नाही. म्हणजे काही लोक ऐकतात की महिनाभर, श्रावण महिन्याप्रमाणे महिनाभर नॉनव्हेज खात नाही, पण काही घरांमध्ये बघा, काही माणसं असे असतात, काही व्यक्ती असे असतात की ते ऐकून घेत नाही, नॉनव्हेज खात राहतात. त्यामुळे आपल्याला जर आदल्या दिवशी नॉनव्हेज होत असेल तर आदल्याच दिवशी आपल्याला केस वगैरे धुवून स्वच्छ करून सगळं किचन वगैरे स्वच्छ करून, त्या दिवशी गुरुवारी केस धुवायचे नसतात आणि फरशी पुसायची नसते. पण आपल्याला जर काहीच इलाज नसेल आणि घरातले लोक बिलकुल ऐकत नसेल तर वाद घालण्यामध्ये काही अर्थ नाहीये, त्याचे वेगळे रूपांतर होते वादाचे. त्यामुळे असे जर लोक ऐकत नसेल तर आपण काय करावे की आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि त्याच्याने केस धुवावे, ज्यामुळे आपला जो गुरुग्रह खराब होतो गुरुवारीचा केस धुतल्याने, तो होणार नाही. फरशी पुसतानाही हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून फरशी पुसावी. एवढं एक काम तुम्ही नक्कीच करून घ्या, म्हणजे त्याचा आपल्याला काही अडथळा येणार नाही. सर्वात आधी काय करायचंय, सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. हा महिना ब्रह्ममुहूर्ताला उठण्याचा आहे, म्हणजेच एवढा महिनाभर आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच करा, कारण बऱ्याच महिला हे 4 वाजेच्या आणि 5 वाजेच्या टायमामध्ये उठत असतात. त्यामुळे या महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्ताला उठायचं आहे. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे. शुद्ध दिवसाची सुरुवात अत्यंत छान करायची आहे. स्नानामध्ये शक्यतो गंगाजल, हळद, गूळ, चक्कन, तुळशीची पानं यातलं काही मिसळून तुम्ही आंघोळ करायची आहे. कापूर, तुरटी या वस्तू टाकून आंघोळ करायची. डायरेक्ट साधी आंघोळ न करता या 4-5 गोष्टी टाकून किंवा एखादी गोष्ट टाकून आंघोळ केली ना, त्याचा खूप छान परिणाम होतो आपल्यावरती. नंतर तुळशीला पाणी द्यायचं आहे, उंबरठ्यावरती पाणी टाकायचं आहे. तुळशीला पाणी देताना सूर्याला अर्ध जल द्यायचं आहे. असं करताना ओम आदित्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते जाणून घेऊ. आपल्याला सगळ्यात आधी श्रीकृष्णाची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, कारण हा महिना त्यांना समर्पित आहे. दररोज आपल्याला बाळकृष्णाला नैवेद्य, फूल आणि दिवा लावायचा आहे. त्यांना पांढऱ्या रंगाच्या वस्तूंनी प्रसन्नता येते, त्यामुळे ते अर्पण करायचे, जसं दूध, साखर, तूप, दही, खीर या गोष्टी अर्पण करायच्या आहे. घराच्या उत्तर दिशेला दिवा लावायचा आहे. संपूर्ण महिनाभर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. जेवढं जास्त शक्य असेल तेवढं जास्त करायचे आहे. उत्तर दिशा ही भगवान विष्णूची मानली जाते. रोज सकाळ संध्याकाळ उत्तर दिशेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तो तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा, पण संध्याकाळी जर दिवा लावत असणार तर तुळशीला हात लावून पाया पडू नका, म्हणजे तुळशीला स्पर्श करू नका. नंतर जर जवळ शक्य असेल तर आपल्याला रोज मंदिरात जायचं आहे. श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचं आहे. 5 मिनिटं बसून ध्यान करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र रोज म्हणायचा आहे. मंदिर असेल तर मंदिरात म्हणा, घरी असेल तर घरी म्हणा. 108 वेळा, म्हणजे 1 माळ करायची आहे. नंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळास किंवा 21 वेळेस म्हणायचा आहे. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला जो मंत्र म्हटला आहे तो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, तो नक्कीच म्हणायचा आहे. तो 11 किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. अतिशय छान आणि सोपा मंत्र आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र संध्याकाळच्या वेळेस म्हणायचा आहे. नंतर आपल्याला या महिन्यामध्ये कोणते कोणते स्तोत्र म्हणायचे आहेत. या महिन्यामध्ये आपल्याला भगवद्गीतेचा अध्याय म्हणायचा आहे, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आहे, श्रीराम रक्षा म्हणायचे, विशेषतः गुरुवारी. नंतर महालक्ष्मीचं पूजा मांडणी करायची आहे. महालक्ष्मीचे व्रत करायचे आहे आणि ती पूजा करायची आहे, त्याची पोथी वाचायची आहे. महालक्ष्मी नमन अष्टक म्हणायचे आहे. महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. 1 माळ तरी करायची आहे. मार्गशीर्ष महिना हा खास गुरुवारसाठी मानला जातो. गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना व्यवस्थित अशी मांडणी करायची. त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा.
जर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात केस धुवायचे असेल, गुरुवारी केस धुवायचे असेल, तर मी आधीच सांगितलंय, आता परत सांगते. जर केस धुवायचे शक्यतो तर मी टाळाच केस धुवायला. बुधवारच्या दिवशीच फरशी पुसून घ्यायची आणि बुधवारीच केस धुवून घ्यायचे. आणि जर समजा घरातल्या लोकांनी ऐकलंच नाही, आपल्याला गुरुवारच्या दिवशी करावंच लागलं, किंवा महिलांना चौथा दिवस असला, पाचवा दिवस असला, 6वा दिवस असला आणि आपल्याला गुरुवारी केस धुवायचेच आहे आणि पूजा मांडायची आहे 6व्या दिवसाची, तर आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद, गंगाजल मिसळून, गोमूत्र टाकून आपल्याला केस धुवायचे आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये नख कापू नका. नख कापणे हे अशुभ मानले जाते. फरशी पुसू नका. फरशी पुसावीच लागली तर चिमूटभर हळद, कापूर किंवा गोमूत्र किंवा तुरटी आणि मीठ असं टाकून तुम्ही ते फरशी पुसू शकता. याच्याने काय होतं, जो वास्तुदोष लागणार असतो गुरुवारी फरशी पुसण्याचा, तो कमी होतो. महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे. त्याचा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामुळे मी तो जर माहिती आता इथे ऍड केली महालक्ष्मी व्रताची पूजेची, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तो सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. मला वाटतं तो मागच्या वर्षाचा अपलोड केलेला आहे, तरी मी पोस्टमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही तेथे जाऊन नक्की बघू शकता. नंतर आपल्याला प्रवेशद्वारावरती हळदने आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, शुभ लाभ लिहायचा आहे. आणि धनवृद्धीसाठी जे लक्ष्मीकारक वस्तू मानले जातात, जसं की आपल्या दिवाळीत राहिलं असेल, लक्ष्मीचे पादुका राहिल्या असतील किंवा यंत्र राहिले असतील, त्या गोष्टी आपण नक्की करायच्या आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला अशा संपूर्ण वस्तू आणायच्या आहेत, जशा कवड्या आणायच्या आहेत, गोमती चक्र आणायचे आहेत, एखाद्या देवीची मूर्ती आणायची असेल ती आणू शकता, अन्नपूर्णा आणायची असेल तर अन्नपूर्णा आणू शकतात, किंवा ज्या काही गोष्टी आपण दिवाळी, धनत्रयोदशीला आणतो लक्ष्मीकारक वस्तू, त्या सर्व वस्तू तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की आणू शकता. नंतर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? मांस, मद्य, लसूण, कांदा, संपूर्ण तामसिक अन्न जे असतं ते आपल्याला या महिन्यामध्ये टाळायचं आहे. जिरे वापरणं टाळायचं आहे. शास्त्रामध्ये स्पष्ट मनाई आहे की या महिन्यामध्ये जिरे वापरायचे नाही. याऐवजी तुम्ही मेथी किंवा धने वापरू शकतात. शिळे अन्न, थंड अन्न हे या महिन्यामध्ये संपूर्ण निषेध केलेलं आहे. कठोर बोलणे, वाद घालणे, लक्ष्मीचा आशीर्वाद कमी होतो या गोष्टींमुळे. गुरुवारी संध्याकाळी तुळशीला हात लावू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, यामुळे आपले केलेले पुण्य वाया जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दान करायच्या आहेत? तर या महिन्यामध्ये आपण तीळ, तेल, अन्नधान्य, गरिबांना कपडे, गूळ या गोष्टी विशेष दान केल्याने खूप फलदायी असते. गुरु शिक्षकांना त्यांना आपण तुम्ही दान करू शकतात किंवा त्यांची सेवा करू शकतात. एकादशीचे व्रत पकडू शकतात. एकादशीला सात्विक राहा, जप करा, वाचन करा, ग्रंथ वगैरे वाचा, पवित्र नद्यांमध्ये स्नान करा, कारण या महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याला अमृत स्नान असे म्हटले गेलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करावे? घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर आणि लवंगचा धूर करायचा आहे. याच्यामुळे घरामध्ये नजर, बाधा, नकारात्मकता दूर होते. मुख्य दरवाजाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाचं, यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि घरात स्थिरता येते. देवघरात कुठलीही फुटलेली मूर्ती किंवा फोटो नसावेत. पाणी सांडलेले, चिखल किंवा घाण ठेवायचे नाही, या वास्तुनुसार मध्ये धनहानी होते. दिवसभरामध्ये घरात उजेड ठेवायचा, म्हणजे संध्याकाळी दिवाबत्ती करायची, उजेड राहू द्यायचा, अंधार करू नका. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेषतः अंधाराला खूप वाईट मानले गेलेले आहे की या महिन्यामध्ये अंधार करू नये. नंतर मार्गशीर्ष महिना हा फक्त व्रत आणि पूजा करण्याचा काळ नाही, तर आपली आत्मा शुद्ध होते, घरातील कुटुंबातील जे नकारात्मकता आहे ती दूर होते, धनवृत्ती होते, धनप्राप्ती होते, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. सर्वात महत्त्वाचा हा महिना मार्गशीर्ष महिना हा चुकूनही सोडायचा नाही. देवपूजा केल्या वाचून, मंत्र स्तोत्र वगैरे म्हटल्या वाचून. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की हा महिना म्हणजे स्वतः मीच आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यात केलेले पुण्य हे अनेक पटीने वाढून आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे मंत्र असो, स्तोत्र असो, कंतो वाचन असो, मंदिरात दर्शन असो, नदीमध्ये स्नान असो किंवा दानधर्म असो, या महिन्यामध्ये केल्या वाचून सोडू नका. आपल्याला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पडेल. धन्यवाद.